नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला, आज आपण मस्तपैकी अशी पुण्यातली जशी मस्तानी आहे, मँगो मस्तानी, ती बनवणार आहोत. एकदम तशीच एकदम छान चवीची आणि आपण घरीच बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता, अगदी अगदी एकदम छान, एकदम खूप सोप्या पद्धतीने आपण ही मँगो मस्तानी बनवणार आहोत. चला, आता उन्हाळ्याचे पण दिवस आहे आणि त्यामुळेच आपण खूप प्रकारचे असे थंडगार पदार्थ खात असतोच. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे मँगो मस्तानी. खूप छान चवीचा, मस्त थंडगार, एकदा जर पिलं ना तर खूप छान अशी रिफ्रेशिंग वाटतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुमच्याकडे जे पण असतील ना ते आंबे तुम्ही घेतले तरी चालेल. तर त्यामधलं मुख्यतः आहे ना केशर किंवा हापूस जो आहे तो घ्यायचा, म्हणजे त्याने काय होईल की त्याचा कलरच खूप सुंदर असतो. तर इथे मी केशर घेतलेला आहे. तुम्ही हापूसही घेतला तरी छान चालणार आहे. आता हे आपल्याला एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं जे देठ आहे ते काढून घ्यायचे आहे. वरचे सालं जे आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला अगदी वाटलं तर तुम्ही असे कट करून देखील तुम्ही त्यामधला जो पल्प आहे तो काढू शकता. तर मी ह्या पद्धतीने देखील काढून घेत आहे. पहा, एकदम छान, अगदी मस्त असे सालं निघत आहे त्यावरचे. खूप सुंदर मस्तानी होते. यामध्ये तुम्हाला जे पण आवडतील ते तुम्ही चेंजेस करू शकता. बघा, ह्या प्रकारे मी आता हे सगळे आंब्यांचा जो पल्प आहे तो काढून घेणार आहे. कलर किती सुरेख आहे ना, म्हणूनच म्हटलं केशर किंवा जर तुम्ही हापूस घेतला ना की त्याला आपल्याला दुसरा कलर घालायची सुद्धा गरज नाही. पहा किती सुंदर कलर आहे आंब्यांचा. आता हा जो पल्प आहे ना, हा सगळं आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचा आहे. बघा, आणि आपल्याला हा ग्राइंड करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये एकदम छान अशी स्मूथ आपली पेस्ट तयार होणार आहे. आता या जर तुम्हाला इथे वाटलं तर थोडी तुम्ही साखर घातली तरी चालणार आहे. हा केशर आहे त्यामुळे आणि खूप गोड आहे, पण तरी मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे. आता वरतून आपल्याला 1 कप दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध पण एकदम चिल्ड हवं आहे, कारण आपल्याला एकदम चिल्ड मँगो मस्तानी बनवायची आहे. पाहू शकता तुम्ही. आता त्यामध्ये एक मोठा स्कूप जो आहे ना तो व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची आहे. आणि ही व्हॅनिला आईस्क्रीम मी घरीच तयार केलेली आहे. याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी आधीच अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन पण पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीने व्हॅनिला आईस्क्रीम केलेली आहे. पाहू शकता किती छान आपलं हे ग्राइंड झालेलं आहे. मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. चला तर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर पहा, आता मी इथे परत एक आंबा घेतलेला आहे, केशरच, आणि आपल्याला त्यामधले जे पल्प आहे तो क्यूबच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. म्हणजे सजावटीसाठी मी असे हे मँगो क्यूब जे आहे ते काढून घेणार आहे. तुम्ही, आणि जेव्हा आपण मँगो मस्तानी पितो ना त्यावेळेस आपल्या ते दातामध्ये जे चंक्स येतात ना मँगोचे, तर खूप छान लागतात ते. पहा, ह्या प्रकारे कलर तर खूपच सुरेख आलेला आहे. चला तर आता इथे सगळं तयार आहे. तर इथे मी 2 ग्लास घेतलेले आहे. त्यामध्ये आपण जे मँगोचे क्यूब कट करून ठेवलेले होते ते त्यामध्ये 1-1 चमचा आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचा आहे. एकदम छान मस्त, अगदी जशी पुण्याची मँगो मस्तानी तयार होते तशीच आपली ही मँगो मस्तानी तयार होणार आहे. आणि आता जे आपण मिक्सर जारमध्ये मस्तानी तयार करून ठेवलेली होती ती आपल्याला यामध्ये 1 किंवा 2 स्कूप आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघा, आता हे 2-2 स्कूप मी यामध्ये मस्तानी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1-1 स्कूप जो आहे हा व्हॅनिला आईस्क्रीमचा टाकून घ्यायचा आहे. किती सुंदर कलर दिसतोय, किती छान, अगदी मस्त आपली ही मस्तानी तयार होणार आहे. आता यावर आपल्याला पुन्हा जे मँगोचे क्यूब आहे ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहे. इथे मी बदाम आणि काजूचे काप जे आहे ते टाकलेले आहे. तुम्हाला इथे पिस्ता वगैरे पण घालायचं असेल आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता. आणि इथे मी काही चेरी टाकलेले आहे. तर इथे फक्त माझ्याकडे लाल कलरची चेरी होती. तर तुमच्याकडे अगदी हिरव्या कलरची पण असते तर अजून मस्तानी दिसायला सुंदर दिसते. त्यानंतर आपण जी मस्तानी तयार केलेली आहे ती पुन्हा आपल्याला इथे 1-1 स्कूप जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता त्यावर पुन्हा आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम जी आहे 1-1 स्कूप ती टाकून घ्यायची आहे. आत्ताच पाहून तोंडाला खूप पाणी सुटतंय ना. आणि आता यावर आपण पुन्हा मँगोचे क्यूब कट करून ठेवलेले होते त्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे.
बघा किती सुंदर दिसत आहे, एकदम छान. आणि त्यावर पुन्हा आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहे. आपलं जर असं सजावटीने आपण जर करून दिलं तर किती छान दिसतं पण आहे आणि लगेच पिण्याची पण इच्छा होते. आता त्यावर आपल्याला पुन्हा टुटी फुटी जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला सजावटीसाठी म्हणून एक एक चेरी ही टाकून घ्यायची आहे. बघा अशीच मिळते ना पुण्याची अगदी फेमस मँगो मस्तानी. तर आपण ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच तयार केलेली आहे. बघा किती छान छान दिसते आहे आणि अगदी पिल्यावर ते एकदम रिफ्रेशिंग वाटतं. तर बघा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपली ही पुण्याची फेमस मँगो मस्तानी तयार आहे.